वर्षानंतर आमच्या आरपीआय ची स्थापना झाली। माय माऊलीला शेवटचं गाणं ऐकवतो, बसा बसा 2 मिनिटं बसा, फक्त 2 मिनिटं आणि नंतर तुम्ही चालले जा। बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 साली झालं। तिथे 1 वर्षानंतर आमच्या आरपीआय ची स्थापना झाली पुन्हा, आणि 1 वर्षानंतर आमच्या आरपीआय चं एकीकरण फुटलं। मग 1965-70च्या काळामध्ये एक निवडणूक लागली लोकसभेची, आणि आमच्या आरपीआय सोबत काँग्रेसनं अखिल भारतीय महायुती केली आणि पंढरपुरामध्ये 1 जागा दिली, बाकी सगळ्या जागा काँग्रेसनं बळकावल्या आणि पोटनिवडणूक आमचा माणूस निवडून आणला, पुन्हा पाडला आणि पुढे तुमचे आमचे मतदान काँग्रेसनं बळकावली। म्हणजे इमानदार लोक ते चळवळीत काम करणार, ते म्हणाले आम्हाला काँग्रेस युती करायची, तुम्हाला ज्याला करायचं ते करा, आम्ही आमच्या घरी चाललो। ज्यावेळेस ही इमानदार मंडळी घरी गेली, घरी गेल्याच्या नंतर त्याचे परिवार म्हणाले तुम्ही चळवळीला वाहून घेतलं, तिकडे जाऊन मारा खापा, आम्हाला काही घेण देण नाही। त्या बिचाऱ्यांना वाटलं आम्ही याला सुनवले, गद्दारी केली म्हणून घरी आलो, तर घरचे लोक हाकलून द्यायला लागले। बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पक्षाची निशाणी होती हत्ती, काय होती? आणि मग आला पॅन्थरचा काळ। पॅन्थरच्या काळामध्ये मंजुळा माई नावाची एक बाई होती, त्या मंजुळा माईच्या कमरेला नेहमी इळा असायचा। रानामध्ये गावात गवत खुरपण्यासाठी नाही बरं का, महिलांमध्ये जर अन्याय अत्याचार झाला तर त्या मंजुळा माईनं आपल्या कमरेचा इळा काढावून समोरच्या माणसाच्या गळ्याला वाशी ती मंजुळा माय। ते 2 लाईनी आहे, पुण्याचा प्रयत्न करतो, शेवटचं गाणं घेतो, मात्र शेवट गाणं महत्वाचं आहे। कोणत्या माय माऊलीला बसवलंय? वामनदादा लिहित आहेत, माता बहिणो तुमच्यामध्ये मंजुळा माहिती बघायची, वामनदादा म्हणतात आगामी चरितीचा कापू गळा, त्या रक्ताचा लिहोटीला तिळा तिळा, आगामी चरितीचा कापू गळा, त्या रक्ताचा लिहोटीला मंजुळा, आग मंजुळा पाधा आपला येळा चल ग ढोल ठपुले पुरुष आपले बांगडी
वामना म्हणतात